माई म्हणतात, हा महाराष्ट्र आहे, इथे मेल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. त्यालाच दुजोरा देत भाऊसाहेब पाटणकर लिहितात की अरे गालिब आमच्या ही दारी आहेच कीर्ती यायची, पण आहे अजून देर थोडी मरणास आमच्या यायची. मरणाच्या विषयांना छेद देताना तिकडे बाबा बोरकर लिहितात की स्वर्ग नको मज सुरलोक नको मज लोभ सहा इहलोक हवा, तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्षणी शोक हवा. याही ठिकाणी जीवन जगायचे जरी म्हटलं तरी येथील हर्ष आणि शोक हे भोगावे लागतातच. त्याद्वारच तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जीवन हेच दुःख आहे. हेच तत्त्वज्ञान पुढे घेऊन द सबटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक या पुस्तकामध्ये मार्क मान्सन म्हणतो, जीवन म्हणजे आवडीची दुःखे घेऊन जगणे. आता ही दुःखे निवडताना निवडायची कशी याचं समाधान सापडून देण्यासाठी इकडे स्वातंत्र्यवीर सावरकर मदत करताना मला दिसतात. ते म्हणतात, आम्ही सुखे होऊ वा दुःखी जेही करतो आहोत ते आमचे डोळे उघडे ठेवूनच, की घेतले नव्रत हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वान धरले करी हे सतीचे. आमची बुद्धी वापरूनच आम्ही हे सतीचे वान हाती धरले आहे. हे वान जे आमच्या हातात आहे ते वान नेमके आहेत कसले? याचं उत्तर देताना पुन्हा बाबा बोरकर म्हणतात की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गांधलेले सुंदराचे सोहळे, देखणे ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती, देखना देहांत जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. शेवटी अर्थ तो काय की देखणी ती पावले जी ध्यासपंथी चालती, ज्यांच्या आयुष्यात ध्येय आहे ध्यास आहे ती सगळी मंडळी एकंदरीत देखणी. ही सगळी देखणी लोक चिंतित झाल्यावर उद्योगात लीन राहतात. ती का राहतात याचं उत्तर देताना विंदा करंदीकर म्हणतात, चिंता जगी या सर्वता कोण न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. मानसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेव. स्वतःला जिंकायचे म्हणजे नेमके करायचं तरी काय असा प्रश्न पडतो. तेव्हा त्याला उत्तर म्हणून संदीप खरे सांगतात, सोश शूद्राबाई आज थोड्या निखळ यातना, उद्या विराटासाठीची हीच ठरेल साधना. याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर नेमक्या मला ह्यातून काय मिळेल याचं उत्तर वैभव जोशींच्या काव्यपंक्तीतून मिळतं. ते असे की सुख विधवा होते माझे आणि दुःख सवाशीन होते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येत. आणि असल्या दुःखांनी सवाशीन झाल्यावर वेड लावायची पाळी येते. अशातच त्यांना काय सांगायचं म्हणून या संदीप खरेंच्या ओळी सांगतो, जशी काही पाखराला दिसे दूर वीज, तिला म्हणे येना माझ्या घरट्यात निज मला वेड लागले. आणि सगळी लक्षणच वेड्या माणसांची. एकाएकी काहीतरी बनायला सुचतंय काय आणि दुसऱ्याच मिनिटाला त्याचा पाठपुरावा होतोय काय, सगळंच वेळेपण. ह्याच वेळेपणाला डोक्यावर घेऊन मी आणि वडिलांनी आता हे पूर्ण करायचा निर्धार घेतल्यानंतर हळूहळू काम पूर्ण केलं. पूर्ण करता करता रात्र पुढं सरकत होती, उशीर होत होता, तरीसुद्धा हे कामाचं ओझं डोक्यावर घेऊन ते काम पुढं सरकवलं. आणि एकदा पुन्हा हे वेड कुठून आलंय तर हे वेड आलंय की वेडात मराठे वीर दौडले साथ, त्यांच्या डोक्यातलं जे वेड आहे तेच आमच्या डोक्यात आहे. आणि आज याच्या पुढं सुद्धा आजही काय सांगता येऊ शकतं तर, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी, रणफंदींची जात आमची कोणामा भयभीत करी. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा.